नमस्कार, मी फ्रँचायझी एक्सपर्ट रोहन बनकर. फ्रँचायझी बिझनेसमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आउटलेटला फक्त माल देणं म्हणजे बिझनेस नाही, तर तो माल विकणं जाणं, त्या आउटलेटचा सेल वाढवणं ही खऱ्या अर्थाने फ्रँचायझरची ओळख आहे. आपण आज पाहणार आहोत की फ्रँचायझी आउटलेटचा सेल वाढवण्यासाठी नक्की काय काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील हे आपण दोन्ही नजरेतून समजून घेऊ. म्हणजे एक फ्रँचायझर म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, कसा ब्रँडला सपोर्ट दिला पाहिजे, आणि एक फ्रँचायझी म्हणून त्या जागेवर ग्राउंडवर तुम्ही काय काम केलं. सेल्स वाढवण्यासाठी या 3 गोष्टींवर लक्ष ठेवा. पहिलं म्हणजे लोकल एरिया मार्केटिंग म्हणजे LAM. फक्त मोठ्या जाहिराती करून चालत नाही. आउटलेटच्या 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी तुम्हाला स्पेसिफिक ॲडव्हर्टाईज करावी लागते. तिथल्या स्थानिक उत्सवात सहभागी होणं किंवा फ्लायर्स वाटणं, त्या एरियामध्ये खास सोशल मीडिया ॲड्स चालवणं, त्यामुळं फुटफॉल वाढतो. कस्टमरचा डेटा आणि रॉयल्टी प्रोग्राम ही आहे गोष्ट नंबर 2. तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा डेटा पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे हवा. त्यांचे वाढदिवस, त्यांच्या ॲनिव्हर्सरीज, याला स्पेशल ऑफर्स तुम्हाला देणारी सिस्टीम तुम्ही तयार केली पाहिजे. लॉयल्टी प्रोग्राम्समधून तुमच्या दुकानात येणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त प्रवृत्त करावं लागतं. हा सेल्स वाढवण्याचा सर्वात इफेक्टिव्ह आणि प्रभावी मार्ग आहे. तिसरी गोष्ट, अपसेलिंग आणि क्रॉस सेलिंगचं ट्रेनिंग. सेल्स वाढवण्यासाठी नवीन कस्टमर शोधण्यापेक्षा आलेल्या समोरच्या असलेल्या कस्टमरच्या एक्झिस्टिंग बिल व्हॅल्यूला वाढवणं सोपं आहे. तुमच्या स्टाफला अशा पद्धतीने ट्रेनिंग द्या की ते ग्राहकाला हसत खेळत जास्तीत जास्त प्रोडक्ट सुचवू शकते. म्हणजे सर, हा कॉम्बो तुम्ही ट्राय करणार का, याच्यासोबत ही गोष्ट ॲड करणार का, या अशा साध्या गोष्टीनं तुमची बिल व्हॅल्यू 20% वाढते. मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल तर मोठमोठाले ब्रँड अशाच ट्रिक्स वापरतात, अशाच टेक्निक्स वापरतात आणि त्यांना त्यांचे ब्रँड मोठे करतात. आता 6 महिन्याचा एक ॲक्शन प्लॅन देतोय, तो फॉलो करा. पहिल्या 2 महिन्यात पहिले तर स्टाफला ट्रेनिंग द्या. कस्टमर हँडलिंगची त्यांची रिव्हिजन घ्या. त्यांच्यासोबत डमी कस्टमर बनवून परत भेटा. 3ऱ्या महिन्यापर्यंत तुमचा गुगल माय बिझनेस तुमच्या लोकल एरियामध्ये टॉप पोझिशनला येण्यासाठी पहिल्या महिन्यापासून रिव्ह्यू सिस्टीम ॲक्टिवेट करा. 4थ्या महिन्यात एखादा जर तुमचा फेस्टिवल येत असेल तर तिथं लिमिटेड ऑफर्स द्या. 5व्या महिन्यापर्यंत तुमचा रेफरल प्रोग्राम प्रॉपर सेटअप झाला पाहिजे. तुमच्याकडे लोकांनी रेफर करायला सुरुवात केली पाहिजे. आणि 6व्या महिन्यापर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं एक ऑडिट करायचं 6व्या महिन्यात, की खरंच माझा एक कस्टमर किती वेळा माझ्यापर्यंत येतोय. कारण ह्याच गोष्टीमुळे तुमचा सेल्स वाढतोय आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट होतो. लक्षात ठेवा, जर तुमचा फ्रँचायझी पार्टनरचा खिसा भरला असेल तर तुमचा ब्रँड खऱ्या अर्थाने मोठा होतो. हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रँचायझी पार्टनर्ससोबत शेअर करा. योग्य सिस्टीम्स म्हणजेच मोठा बिझनेस. नमस्कार, मी रोहन बनकर, आणि ह्या चॅनलवरची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.